नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर माझ्या ब्रह्मांड नायका चॅनलमध्ये मी मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता तुमच्यापैकी बरेच जण अमावस्येच्या दिवशी असे बरेच सारे उपाय करत असतात, जसं की घर स्वच्छ करणं, घरामध्ये स्वच्छता ठेवणं, हळदी लेपन करणं, देवांना चांगली स्वच्छ आंघोळ घालणं, तसेच सगळे दारं खिडक्या पुसणं, किंवा बाकीची आपली फरशी पुसताना आपण दारा त्या पाण्यामध्ये आपण हळद टाकत असतो, परत खडे मीठ टाकत असतो, लिंबू टाकत असतं. तर हे उपाय सगळे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की अमावस्याला आपण करायचे असतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, अमावस्याच्या दिवशी असा खास आपल्या पितरांसाठी एक उपाय केला जातो. कारण पितरांसाठी जर आपण उपाय केले, आपण फक्त घराच्यासाठीच करतो, तर पितरांना जर आपण खुश ठेवलं तर ते आपल्याला खुश ठेवत असतात. कारण आपलं घर जे आहे तर ते पितरांच्या आशीर्वादाने चालत आलेलं असतं. आणि जर पितरांना जर आपण खुश ठेवलं तर आपलं घर पूर्ण म्हणजे कुठल्याही प्रकारचे आजार व्याधी किंवा अडचण वगैरे येत नाही, जर आपण पितरांची सेवा जर केली तर हाच उपाय तुम्ही पितरांचा जो दर अमावस्याला येत असतो, तर त्या अमावस्याला आपल्याला हा पितरांचा उपाय करायचा असतो. बऱ्याच जणांना माहिती नसेल, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगते. कारण पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण अमावस्याच्या दिवशी त्यांच्यासाठी असा खास एक उपाय करायचा असतो. जसं की आपल्याला दररोज भूक लागत असते, आपण दररोज जेवत असतो, त्याचप्रमाणे आपण एकदाच हा उपाय करून थांबायचं नाही, तर प्रत्येक अमावस्या येईल, प्रत्येक अमावस्याच्या तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे दुपारी अमावस्या चालू झाली तर आपण संध्याकाळी करायची हा उपाय, आणि सकाळी चालू झाली तर आपण दुपारीच केला तरी चालतो हा उपाय. तर आपले जर पित्र आपल्यावरती जर नाराज असेल तर आपल्याला सगळ्याही अडचणी येत असतात. जसं वैवाहिक असेल, घरातील प्रपंचिक असेल, किंवा आपले जे काही अडचणी असतात तर ते येत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे का, हे बघा प्रॅक्टिकली करून दाखवते. तर हा आहे मातीचा दिवा. तर मातीचा दिवा आहे, त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तुम्ही यामध्ये पूर्ण असंच घे, यामध्ये तुम्ही जे आपलं तिळाचं तेल असेल, मोहरीचं तेल असेल तेही टाकू शकतात. आणि त्यामध्ये थोडेसे काळे उडदाचे दाणे मी टाकलेले आहे. आता हा दिवा घेतलेला आहे, हा प्रज्वलित केलेला आहे. त्यानंतर इथे माठ घेतलेला आहे. आता बरेच जण म्हणतील माठच का घेतलेला आहे. कारण पितरांना माठ म्हणजे मातीच्या वस्तू जास्त प्रिय असतात. जसं की आपण बघतोच अक्षय तृतीयेलाही आपण माठाचाच त्यांना जो माठाची पूजा करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला याचा उपयोग खूप चांगला आहे. म्हणून आपल्याला मातीचाच माठ घ्यायचा आहे पितरांसाठी. तर हा माठ आपला जो रेग्युलर जो पाणी पितो तो माठ घ्यायचा आहे. जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही घेऊन या, किंवा तुमच्याकडे स्टीलचा जरी असला, कळशी असेल किंवा हंडा असेल तोही चालेल. परंतु माठाला खूप प्राधान्य आहे पितरांच्या सेवेसाठी, म्हणून मी इथे माठ जो आपला रेग्युलर पाणी पिण्याचा माठ आहे तर तो घेतलेला आहे. तर तो आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला दिवा असा ठेवायचा आहे की माझी ही दक्षिण दिशा आहे, तर ह्या दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला हा दिवा ह्या माठाच्या बाजूला ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला पितरांचा आशीर्वाद लागेल. ह्या अशा पद्धतीने आपल्याला याच्याकडे इथे तोंड करून आपल्याला अमावस्येच्या दिवशी असा एक दिवा आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे. आणि आपल्याला असं नाक घासायचं, इथे असं नमस्कार करायचा आणि असं नाक घासून आपल्याला त्यांची प्रार्थना करायची आहे की हे जे कोणी आमचे पितर असेल, किंवा जे ज्यांना सद्गती भेटलेली असेल, तर त्यांचा आशीर्वाद आमच्यावरती राहो. आमच्या घरातील भांडणे कटकटी किंवा जे काही अडीअडचणी असेल तर ते सगळंही लाभो, दूर हो, हीच त्यांना प्रार्थना करायची आहे. अगदी नतमस्तक होऊन ही प्रतिज्ञा केल्यानंतर हा उपाय तुम्ही जर तुमचे आई वडील जरी नसेल गेलेले तरी पण तुम्ही हा उपाय करू शकतात. घरच्या सुनेनी करायचा असतो हा उपाय, किंवा कुणीही घरातल्या व्यक्तींनी करू शकतात, जेणेकरून आपल्या पितरांना चांगला आशीर्वाद लागेल, त्यांची सेवा आपल्याला घडेल. आणि त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला अमावस्येच्या दिवशीच पितरांसाठी करायचं आहे. जसं की भात शिजवायचा आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ टाकायचं नाही, आणि थोडंसं दही टाकायचं आणि काळे तीळ त्यावरती टाकायचं आहे. तर हा उपाय आपल्याला 12 वाजता ठीक करायचा, आणि आपल्या टेरेसवरती गच्चीवरती पितरांच्या नावाने तुम्ही हे
देऊ शकतात, तिथे घास ठेवू शकतात, जेणेकरून आपले जिथे कुठे अतृप्त पित्र असतात तर ते तृप्त होत असतात, त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावरती असतो. तर बऱ्याच जणांना वाटतं की आमचे आई वडील जिवंत आहे तरी आम्ही का करायचा, परंतु तसं नसतं. तुमचे आजी असेल, पंजोबा असेल, सासरे असेल, आजी सासरे असेल, जे कोणी तुमचे पित्र आजपर्यंत गेलेले आहेत त्यांना हा प्रसाद त्यांच्यापर्यंत पोहोचतो, ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते, म्हणजेच तुमच्या घरावरती त्यांचा आशीर्वाद चांगला लागत असतो. पित्रांचा जर आशीर्वाद आपल्यावरती जर असेल तर आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये आणि आपल्या घरातली कामे किंवा इतर ज्या काही आहे तर त्या सगळ्याही शक्य होत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा, बघा खूप चांगला त्याचा रिझल्ट येत असतो. आणि प्रत्येक अमावस्याला करायचं असं नाही की एकच झालं आणि बस, नाही तर प्रत्येक अमावस्याला तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर नक्कीच हा उपाय करा. मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका.